राजा दशरथ यांनी नकळतपणे हरिण मारण्यासाठी बाण सोडला होता. तो श्रावणबाळाला लागला होता. तेव्हा श्रावणबाळाच्या आईवडिलांनी राजा दशरथला श्राप दिला का तुला पुत्रसुख प्राप्ती नाही म्हणून. राजा दशरथकडे धन ऐश्वर्य सगळं होतं, पण पुत्रसुख नाही म्हणून राजा नेहमी चिंतेत असायचे. एक दिवस राजा दशरथ त्यांच्या गुरुला म्हणतो, माझ्याकडे सर्व आहे, धन आहे, ऐश्वर्य आहे, पण पुत्रसुख प्राप्ती मला मात्र नाही. त्यावेळेला त्यांचे गुरु म्हणतात, आज सूर्यदेवता उत्तरायणमध्ये प्रवेश करताय आणि ह्या शुभमुहूर्तावर आपण आपल्या कुलदेवतेला जे काही मागू ते इच्छा पूर्ण होईल, पण त्यासाठी पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल. राजा दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करतात आणि यज्ञदेवता प्रसन्न होऊन त्यांना खीरची एक वाटी देतात आणि म्हणतात, यातील एक एक घास तिघांनी ग्रहण करा. पण कैकेयीला आणि कौशल्याच्या प्रेमापोटी सुमित्रा 2 घास ग्रहण करते. 9 महिने 9 दिवस सहज निघून जातात आणि चैत्र मासाच्या शुक्ल पर्वावर रामनवमीच्या दिवशी पुनर्वसू नक्षत्रामध्ये कौशल्याला एक मुलगा होतो, कैकेयीला एक मुलगा होतो आणि सुमित्राने 2 घास ग्रहण केल्यामुळे तिला 2 मुले होतात. असा श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्म पुनर्वसू नक्षत्रामध्ये रामनवमीच्या दिवशी शुक्ल पर्वावर अयोध्येमध्ये होतो. तुकोबाराय म्हणतात, झाले रामराज्य काय उणे आमासी. म्हणजे रामराज्यात कोणास दुःख नव्हते. अर्थात सगळी प्रजा सुखी होती. भूमी भरपूर पीक देत होती. वेळेवर पाऊस पडत होता. गाई म्हशी भरपूर दूध देत होत्या. सर्व ऋतू अनुकूल होते. संतांपासून तर सर्वसामान्य लोकांपर्यंत एकच इच्छा आहे की रामराज्य यावे. रामकृष्ण हरी. आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.